शालू, अहो मायानं कामच नाही होत बटे. बसलं तर असं वाटते बसूनच राहावं. आता थकली व आता आता मायानं कामच नाही होत. किती करणार आहे व म्हातारा माणूस नाही काय. माय पायानंच गेली व बाई, भल्ला टोंगरा दुखते बापा. बसलं तर उठणं नाही होत, उभं राहिलं तर बसणं नाही होत. मोठा काठ आहे बाई माया, सुख नाही जीवाले. अहो लक्ष्मी आई, मनच उरकून टाका, द्या लग्न करून, तुम्हाला तरी आराम होऊन जाईन. अहो तर तो करून तेव्हाच कनी त्याले तर म्हटलं ना त्याले, पण तो काही उत्तरच नाही देत ना. अरे पोरी पाहाले चालतं काय तर उगाच राहते ना. तर मी काय बोलू आता त्याले, काही उचलून नेऊ त्याले? हा तूच सांग, उचलून नेऊ काय त्याले? काहीच नाही बोलत ना. मी म्हणतो तू काही लफडा गिफडा आहे काय ते तरी सांग. उगाच राहते ओ माय, उगाच राहते ओ, सांगतच नाही. काय आहे ना काय नाही बिचाराने. मी म्हणतो अरे मी म्हातारी झाली, मरून गिरून गेली तर तुझे लग्न कधी पाहिजे म्हटलं. मला मराच्या अगोदर तुझे लग्न पाहायचं आहे म्हटलं. हो नाही, काहीच नाही बोलत. काय सांग, काय बोलू मग तूच सांग. आली का अंजली कॉलेजवरून? हो काकू, कॉलेजवरूनच आली. किती चांगली पोरगी आहे ओ शांताबाईची. कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही, आपली कॉलेजला जाते आणि आपली घरी येते. कोणाच्या लेण्यात देण्यात नाही, कोणा पोराबारा संग बोलताना नाही दिसत ना, कोणाच्या घरी जाताना दिसत. मस्त वळण लावलं बाई शांताबाईनं. वयानं थोडीशी लहान राहिली असते मनोजपेक्षा, तर मी माया मनोजसाठीच मागून घेतलं असतं. आमाय केवढी मोठी, 26 वर्षाची होऊन गेली. हा एवढी उमरची होऊन गेली आणि कधी करते बाई ते शांताबाई लग्न त्या पोरीचं. हा त्या तोंडावर साऱ्या वऱ्या पडून गेल्या. 26 वर्षाचं वय कमी झालं काय? एवढं मोठं वय होऊन गेलं तरी पोरीचं लग्न करायचं काही हेच नाही, नावच नाही. काय माहित बाबा, पोरीले शिकवण्याने पोरीची कमाईच खाईन काय तर. काय ले व 26 वर्षाचं वय काय लय वय झालं काय? हा तिच्या पायावर उभी राहीन आणि कधी बी पोरी बारीनं आपल्या पायावर उभं झालं पाहिजे तेव्हाच लग्न केलं पाहिजे. 26 वर्षाचं वय काय एवढं मोठं नाही झालं. मग चांगला भेटन, नाही तर काय कशी बी देऊन टाकून काय, दारोड्या दुरोड्यानं देऊन टाकून घरी आणून बसून काय पोरीले करणार म्हणा. पाहून पायनं चालू आहे, पण त्याला पसंत नाही येऊन राहिले. मला माहीत आहे ना. मग काय कशाला बी पसंत करून ना कशाला देऊन देईन काय. वय झालं म्हणून काय झालं काय, तिची एवढी मोठी जिंदगी काय बरबाद करून काय एका झटक्यात लग्न करून ना. तुले काहून मिरची झोंबली, तू करून टाक ना तर त्या पोरीचं. तू बी तर पोरगी आता 21 वर्षाची झाली. हा ना करतो ना, 21 वर्षाची काय आता 22 वर्ष लागलं माया पोरीले. आता करतो ना माया पोरीसाठी, वरही तर पाहून राहिली ना. करतो ना माया पोरीचं बी. आता परवाच्या दिवशी एक पोरगा येऊन राहिला आता पाहाले. हो काय हो, तुले बी पोरी असून दुसऱ्याच्या पोरीबद्दल तू अशी बोलतं. अरे त्याची जिंदगी आहे, त्याची लाईफ आहे, त्याचे मायबाप आहे, त्याच्या मायबापाला नाही तुलेच काळजी काय. तू या भल्ल पट्टी व शांताबाई करतो, तिच्या इकडून भल्ली कड घेतो. आता हे शांताबाईच्याच पोरीचं इकडे गोष्टी करते, चुगल्या करते. हे तर मग माया पोरीच्याही चुगल्या करत असन. हो, ज्या बायका दुसऱ्याच्या पोरीच्या चुगल्या करते त्या तर मग आज आपल्यापाशी करून राहिल्या नाही. मग आपल्याही पोरीच्या दुसऱ्याजवळ जाऊन बसल्यात, मग आपल्याही पोरीच्या चुगल्या करत असत. हां म्हणजे आता आपल्यासमोर तिच्या पोरीच्या चुगल्या आणि मग मी नसताना माया पोरीच्या चुगल्या अशी. हे शालू ना भल्लीच बदमाश आहे, चुगलखोर कुठली. हो लक्ष्मी, मुनाबाईच्या पोरीले मागून घे ना. कायले कामाची ना धंद्याची, तिले कायले मागू? शेंबडी नाकाची फुरुक करत राहते. नाही व शेंबडी नाही आहे व, चांगली आहे ना. हट, मी नाही मागत ती पोरगी. मला चांगली पोरगी पाहिजे, भांडकोड नाही काही नाही, चांगली पोरगी पाहिजे. तुले माहित आहे ना मनोज कसा आहे, चांगला आहे, शांत आहे. मग त्याला कायले भांडकोड ते तर टचकन तोंडावर बोलते. पोट्टी चांगली आहे का ते? नाही व मनीषा लय चांगली आहे ना व, भांडत तर नाही ना. मला नको सांगू तिच्या गोष्टी, मला ते पसंत आहे. दुसरी असं तुझी पोरगी देतं काय? तुझी पोरगी सांग, देतं काय तुझी पोरगी? दे मनोजसाठी. नाही व काय लक्ष्मी आई, माई पोरगी काय देऊ मी मनोजसाठी? मी दुसरा नाही पण गावातल्या गावात रिश्ता करू काय? इच्छा इथं मी ना, मी परगावात मस्त परगावाले जायला भेटत जाईन माझ्या पोरीच्या इथं. मग इथं काय देऊ तुमच्या इथं? कशी बोलतो व शालू, तू या पोरीची गोष्ट केली तर माई पोरगी देत नाही मतदान, मग ते देईन काय?
तिची पोरगी मागून घे म्हणतं, ते दिन काय मग? काऊन नाही दिन? मन चांगला आहे, कामाचा आहे, हा काम करते. इथं आहे बसली, मी साऱ्या घरभर ढूंढून राहिलो इले. शालू, शालू. अमाय आले वाटते, ये आले वाटते. नाही आले, आवाज देते तुले. अमाय आले बाई, हे मांगोचे ते बाई. जिथं बसाव कनी यायले कनी मायाशिवाय गमतच नाही बाई. हा कुठं जराशी बसाले गेली का मांगोचे ते मले आवाज द्याले. हे कनी 1 मिनिट बी नाही राहत बाई मायाशिवाय. माया चेहरा म्हणजे मी सुंदर हाव ना, आणि चांगली बायको हाय मी, म्हणून तर मी जिथं बसली तिथं मागच येते मायावाल्या. हा मले कनी खरं मी त्याच्या समोर असली का त्याला लय चांगलं गमते. गमत नाही, आपल्याच तोंडानं आपलीच तारीफ करतो. आता जेवाले मागत असन, आता जेवणाचा टाइम नाही झाला काय? आता कामावरून आले, थकून आले तर मग काय, थकून आले तर मग आई तर जेवण द्यायला नाही पाहिजे काय, म्हणून तुला बोलावते. जाय. अहो नाही, मी लाडाची बायको आहे त्याची वाली. हो काय लाडाची बायको? आम्ही काय फेकाच्या बायका होय काय? हिची बाई तर गोष्टीच करत आहे का? अहो दे ना, भूक लागली ना, कामावर जायचं आहे ना अजून. अरे हो हो हो, येतो येतो, चला चला, आलीच मी. अहो तर मी आता येतच होती, तुम्ही चाली इकडे आवाज द्यायला येतच होती मी. तुला माहित आहे ना, मी जेवण करायला येतो तर ह्या टायमावर तू घरी राहिली पाहिजे. हिंडतच दिसतं जिथं जेव्हा बी या तेव्हा मला तू लोकांच्याच घरी बसली दिसतं. आपलं घरदार सोडून चुपचाप आपल्या घरी बसत जाय. मला आता याच्या पुढे दिसले नाही पाहिजे तू मला कुठं. हा मी याच्या टायमामध्ये मला तू मला घरी दिसली पाहिजे. हिचे बहीण तर किती वेळचा वाट पाहून राहिलो, आता येते मग येते, मला या लागलो इकडे कुठं बसली आहे म्हणून. हा चुप चुप, आव एवढं ओरडू नका, येत चला. पाय कशी म्हणते मायाशिवाय गमत नाही म्हणते. आता माणूस थकून आला, घरी नाही राहावं काय माहित आहे ना इले, जेवणाच्या टायमाला घरी राहिलं पाहिजे. आता जेवण करायला येतील म्हणून, हा म्हणून तर मार खाते, मग मारते तर मग लपते मग. अमाई हिले काय झालं? हे काऊन रडून राहिली? हिले काय झालं? आता कोण बोललं? आता कॉलेजमधून आली, जेवली नाही, काही नाही, हातपाय धुतले ना, पुस्तक घेऊन बसले, पण रडून राहिली. अंजली, अंजली काय झालं? काऊन रडून राहिली? आई तू सांग, 26 वर्षाचं वय काय लय मोठं झालं काय? त्या बायका कधी गोष्टीच करणार, चुगलेच करते आई. हे लोक ह्या बायका मला खाऊ घालून राहिल्या काय? आणि मी तुले बोध नाही, त्या बायकाला मी बोध झाली का? मायाच गोष्टी करते, जेव्हा बी येतो तिथून गोष्टीच करताना दिसते. आता ती शालू काकू आहे ना, तर मला म्हणे त्या पोरीचं एवढं मोठं, त्या अंजलीचं एवढं मोठं 26 वर्षाचं वय झालं म्हणे, तिच्या मायला पिकर नाही, लग्न नाही करत म्हणे, अशी म्हणत होते. तू तर बोलली काऊन नाही तिला? चांगली बोलती, तू तुझ्या आपलं घरचं पाय मग माया पाहिजो, अशी काऊन नाही बोलली तू? आई तुला तर मायनं भांडणं नाही होत, मायनं नाही होत बोलणं, मला नाही झगडतात, मला रड येऊन जाते. काय झालं बाई? काऊन? तू कुठं गेला होता सकाळपासून? हा कुठं गेला होता तू? बंदर तोंड्या, दिवस निघाला त्याचा निरा घराच्या बाहेर राहायचा. उलिकसाई घरात टिकत नाही, त्या पाय टिकतच नाही काय? थांब, तू या पायातनं बेड्यात घालून देतो, थांब, तुला बायकोच करून देतो, तेव्हाच तू सुती येशील, तशाशिवाय तू काही सुती येत नाही. असं नाही का बाबाला मदत करू लागलं पाहिजे. हा बाबा वावरात गेले तर बाबाच्या मागं वावरात गेलं पाहिजे, काम करू लागलं पाहिजे, ते नाही दिसत. हा उठला सुटला का ते दोस्त हा रात दिवस नुसतं फोनवर हा ते टुचुक बोट चालते त्या फोनवर. थांबते, बोटच तोडतो मी आता. आई झालं तरी काय? तू त्या अंजली बाईचा राग तू मायावर कोण काढतो? आता तू किती वर्षाचा आहे? 20 वर्षाचा आहे तू. हा माया बोकांडी बसत काय? आई तर खाऊ घालू काय तुले? हा एवढा मोठा कामा झोपताय, काम कर, मेहनत कर, आतापासून तुला पोसू काय? आई 20 वर्षाचं तर आहे ना, आतापासून पोसू काय म्हणजे? काय झालं तर मग लग्न झाल्यावर मग मला कामच कर नाही. बोकड्या हलाल, तुला अशीच बायको भेटन काय? बिना कामाचा धंद्याचा निकम्म्याले बायको भेटन काय? हा अरे काम तरी कर, तुले लवकर बायको भेटन. काम नाही करशील ना तर फुकट तुले बायको नाही राहशील तसा. हा तसाच राहशील, बायको नाही भेटणार तुले. आता वय आहे, आता कामाला लाग, 1 वर्षात तुला लग्न देतो करून पटकन. हा एक तर पोरगी राहिली तर चालन, हा पोरीचा वाद नाही, पण पोराला पहिले लग्न करायला लागते. जाय कोणीतरी काम पाय, इथं आयता बसून खाऊ नाही घालत मी.
बिलकुल आज तुला खावाले नाही देत. जल कामा धंद्याले लाग, कमावून आण तेव्हाच तुला खाऊ घालन. आई गेले काय दिवस, करन ना काम. कधी लग्नाले काढून तेव्हा तू कामाला लागशील काय? हा अरे पोरीवाले बारकाईचे आहे. काम धंदा पाहिजे, घरदार पाहिजे पोरीवाले, हे लक्षात ठेव. अशानं ते लग्न नाही होणार, राहायचं तसा. बेटे तू माझ्या लग्नाची फिकर नको करू. हा बिलकुल तू माझ्या लग्नाची फिकर नको करू. बरोबर भेटणे पाहिजे मी बायको आणूनच दाखवतो तुले. काऊन पटवून ठेवलाय का तू? नाही पटून नाही ठेवलाय मी ना, वेळेवर मी बरोबर लग्न करतो. बरं रडू नको. कोण बोललंय तर बोलू दे, बोलू दे. त्याले बोलते तर बोलू दे. आणि कोणी काही म्हणा ना तर रडत नको येत जाऊन, रडत नको बसत जाऊ. आणि काही दिमागात गोष्ट धरून नको ठेवत जाऊ. राहू दे, बोलणाऱ्याले लय चार तोंड आहे, काही बी बोलतेत. बोलू दे ना, तेवढ्यासाठी रडत नको बसू. बरं नाश्ता करतं काय? नाश्ता खातं काय? देऊ काय तुले नाश्ता बनवून? आणि कॉलेजमधून आली तर तू जेवली बी नाही. आई एक गिलास पाणी दे ना. काय बोलला तू? पाणी मी देऊ? कामावून आला काय? कष्टावून आला काय तू? तुला हातात पाणी देऊ? आणि चाल जाय, चाल जाय किचन मध्ये. चाल घे आपल्या हातानं गुंडातून पाणी. कोणी नौकर नाही बसले, सकाळपासून मी कामं करून राहिली आणि ती कोणाला हिंडून फिरून आई तर पाणी मागून राहिला काय? हा तू ना मला पाणी द्यायला पाहिजे तर तुले मी पाणी देऊ काय तू? हा बोकड्या, चल वळ लवकर. पाय बरं तुले भेटे पण रमेश नाही काय? पाय बरं गेला सटकन पाणी घ्यायले. माय दोन्ही लेकरं चांगले आहे. हो मला भेटे असं दबका ठेवा लागते पोराबाराले, नाही तर जास्त वर चढते. हा ना ती कोणाला हिंडून फिरून मला पाणी मागते. आणि हे काऊन रडून राहिली अंजली? काही नाही, ते शालू कनी हिची गोष्ट करत होती. म्हणते एवढं मोठं वय होऊन गेलं, 26 वर्षाचं, लग्न नाही करत आणि शिकूनच राहिली, अशी काही बोलत होती म्हणते. काय हो मी तर होते तिथं उभी, तेव्हा तर ही काहीच नाही बोलली ना, सटकन येऊन तर गेली ना इकडे. अहो ते बोलतच नाही, तिच्यानं भांडणं होत नाही. कोणी काही बोलत चुपचाप गटगट ऐकून घेते ते. हा तिच्यानं कधीच नाही होत भांडणं, आणि ते बोलतही नाही, तोंडाला तोंड कधीच देत नाही ती. हा पण बा हे बरोबर नाही आहे. आज तिनं तुया पोरीच्या चुगल्या केल्या, पुढं चालून ते माया बी पोरीच्या चुगल्या करन. हा तिला कणी धंदाच आहे, तिची सवयच नाही बरोबर. चुगल खोरच आहे. आपल्या घरातला अंधार नाही पाहत, दुसऱ्याच्याच घरात झाकू झाकू पाहिजे ते. हा आणि कुठं काय झालं कोणी तर सटकनच बाहेर निघते ना, पहिलेच पाहिजे. व मी काय म्हणतो, आपल्या घरातलं पाहिनं पहिले, मग दुसऱ्याचं पाहिजे. हा आपल्या घरामध्ये तर एवढा मोठा तमाशा झाला होता, ते नाही दिसलं तिले. तशीच आहे. नाही मी आज बोलतोच तिले लय वेळा, इथल्यानं 2-3 वेळा झालं तिचं असंच बोलणं चालू आहे. हा माई पोरगी 26 वर्षाची हो, नाही तर 30 वर्षाची होय. हा मी लग्न करन तर चांगला भेटन तेव्हाच करन, नाही तर माया पोरीले कुवारा ठेवन मी. हा कोणाच्या घरात नेऊन घालन, दारोळ्यान बेवळ्याच्या घरात नेऊन घालन ना, काय घरात आणून बसवून का माया पोरीले? मी तिचा चांगला सुखाचा संसार करूनच देईन. हा अशा तशाला बिलकुल देत नाही. हा हो झालं वय होईन तर होईन. तुला तर माहित आहे किती निरुप येऊन राहिले मला पोराबाराचे, पण मी इकून तिकून पत्ते घेऊन राहिली ना, इकूनच पहिले फोनवर सांगून देतो को नाही. मग चांगला असन तर पाहिन मी, आणि तेव्हाच दिन माया पोरीले. नकट्या नाकाची आपल्या घरचं आपल्या पोरीचं तर पाहत नाही, चालली माया पोरीचं. हिच्या पोरीवानी काय लफडे करून राहिले का माय पोरगी? माय दोन्ही लेकरं माय बाबाची इज्जत ठेवून राहिले. हा नाही तर बिघडायला काय टाइम नाही लागत. पण माय लेकरं समजदार आहे, त्याला माहित आहे इज्जत म्हणजे काय चीज आहे. तो एक वेळची इज्जत गेली तर काय होते म्हणून. हा त्याला समजते. आम्ही लाड प्यारच दिला त्याला, कधी असं हे नाही. आणि अति मनमानी केली तिथं डाटलं बी आम्ही. हो आणि आताही तसंच आहे. हा नाही असंच बरोबर आहे. अहो काय म्हणते माय मनीषाले डाट जो थोडीशी, बिलकुल ऐकत नाही. अहो स्वयंपाकच नाही करत. हा करते म्हणा एखाद्या वेळी मन आता आलं तर करते, तशी चरीवरीची स्वयंपाक करते. पण कधी कधी काय होते काय नाही तर स्वयंपाक नाही करत ना, जेवायला नाही पाहत. काऊन तर असं काय आहे काय नाही तिचं मला काही समजून नाही राहिलं. तू या लेकरू, तू तिच्या मनातलं नाही समजून राहिलं. अहो 24 तास आपल्या जवळ लेकरू राहते, आपल्याला समजते. मी एक एक गोष्ट समजतो माझ्या लेकराची. हा मोठी बारकाई ना. हो हो आपल्याला चाल ढाल बरोबर समजते आपल्या लेकराचं. आई काय होय रे? हे काय बनवलं? वरणच बनवलं काय तू? तिखट भाजी काही नाही बनवली काय? खाशीन तर काय, नाही तर राई उपाशी. तू यासाठी तिखट भाजी बनवून देते, मिरचे तळले खाय ते मिरचे. जे मी नाही जेवत. परवाच्या दिवशी वरण, आजही वरण. तुला माहित आहे ना मला वरण आवडत नाही म्हणून.
नाही आवडत तर मग मी काय करू नाही आवडत तर आणला काय कमावून आण, तेव्हा देतो तुले बनवून. आणि चाल जाय वावरात. आई मी जेवलो नाही ना, मला भूक लागली ना. आई ऐकून घे ना, मला चिल्लावू नको, मला खरंच भूक लागली. ते रातची भाजी आहे फ्रीज मध्ये, ते खाऊन घे जाय. तशी सांग ना, तर मग नाही काही बनवून दे तर रातची भाजी दे. जाय गॅसवर गरम कर आणि खाऊन घे. काय व शालू, तू माया पोरीची चुगली काऊन करतो? हा, वयाची झाली. हा, किती वयाची झाली? 25 न 26 खूप वय होऊन गेलं काय? हा, खूपच वय होऊन गेलं काय? हा, काय तरी तुले लाज शरम आहे का नाही आहे? तुले दुसऱ्याच्या पोरीचा चिवडा करायला पाहिजे काय? अहो, स्वतःच्या घरात डुकून पाय, मग दुसऱ्याच्या घरात डुकून पाहिजो. हा, पहिले आपल्या घरचं पाय ना, मग दुसऱ्याचं पाहिजो. दुसऱ्याला कायले अशी बोलतं काही? हा, तू काय दुसऱ्याच्याच पोरी बारीवर नजर राहते काय? तू खाऊ घालून राहिली काय तिले? सांग, तू पुरं करून राहिली काय तिचं? हा, तू सांग. मी माया पोरीचं लग्न करन नाही तर नाही करन. हा, माई पोरगी वय, तूही वय काय? सांग. माई कायले राहीन बापा? तर काय झालं म्हटलं, तर आता वय झालं म्हटलं, आता सहजच बोलली. वय झालं म्हटलं तर लग्न नाही केलं म्हटलं, अजून लग्न नाही करून राहिले म्हटलं, तर काय झालं याले? काही बेकार झालं काय? काही वाईट काही खराब बोलली मी काही? हा, पण तिच्या मनावर काय बितली? वय झालं काही झालं का? वय झालं 20 न 25 वर्षाची पोरगी 26 वर्षाची, आणि वय झालं. तू माझ्या पोरीचं म्हणतं, ती पोरगी तर आता 22 वर्षाची आहे. मग दे ना त्या पोरीचं, दे ना उरकून. कायले ठेवलं मग? हा, 20 वर्षातच देते त्या पोरीचं लग्न करून. अहो शांते, राहू दे. अहो भांडू नको. अहो काय नाही होत, बोलली तर बोलली, कायले वाईट लागून घेतो? जाऊ दे ना. बोलली तर बोलली. नाही लक्ष्मी, अशी कशी बोलली तर बोलली? ह्या माझ्या मैत्रिणीचा चिवडा करते, मग हे बरोबर आहे काय? तिच्याही पोरीचं अगर नाही जुळलं, तिच्याही तर पोरीचं वय होईनच. हा, मग काय दुसऱ्या पोरीचं वय झालं काय? खूपच झालं काय? तू सांग लक्ष्मी आई, खूप वय झालं काय? 26 वर्षाचं वय खूप झालं काय? तू सांग. नाही 26 वर्षाचं काही एवढं वय नाही झालं. अव 35 वर्षाच्या पोरी आहेत तर. हा, आणि तुझ्याच बरोबर आहे व, चांगलं पाहून दे. हा, नाही झालं लग्न तरी चालते, कुवारी ठेवली तर चालते, पण अशा तशा घरात नको दे जो बाई. खरंच पोरीबारीचं जीवन लय हे आहे. चांगलं झालं तर चांगलं झालं म्हणून कनी पाहून परकून पोरगा पाय आणि चांगलं दे. मग तेच तर मी इकून पते घेऊन राहिली पोरं बारं, आणि ही अशी बोलते. मन नाही दुखत काय? मला नाही वाटत काय माझ्या पोरीचं लग्न झालं पाहिजे म्हणून. पण इले भली उरक इले दुसऱ्याच्या याच्यात लक्ष देवाची. आपला नवरा नाही पाहिला, कुठं गेलता सर आले तर? हा, ते नाही दिसलं. एक पोरगी आणली, ते पालून राहिली दुसऱ्याची लेक, दुसऱ्याची पोरगी. अहो तर शांत, काय हो तुम्ही माया मागचं काढतं, तर माया नवऱ्याची गलती होती. झालं तर झालं, मी विसरले. आता काय त्या गोष्टीसाठी माया नवऱ्याला टाकून देऊ? टाकून दिलं असतं काय माया नवऱ्याले? आणि मग कोण पाळलं असतं मले? आता तिची वय म्हणून काय झाली? आता होऊन गेली गलती त्याच्याकडून, सांभाळून राहिली. आता लग्न मी दिन करून मी तिचं इथे पोरीचं चांगली आई करून राहते ते मले. आता मग तुले आजपर्यंत मी काही बोलली काय? तूच सांग. त्या नवऱ्याचं असं एवढं लफडं होतं तर आम्ही काही बोललो तुले? ना मोना बोलली, ना ते कांता बोलत, आणि ना सविता बोलत, आणि तू काऊन अशी बोलतं? तू याच घरामध्ये एवढे मोठे तमाशे आहे. चुकलं हो शांताबाई, चुकलं. माय चुकलं, नाही बोलायला पाहिजे होती. आणि आता लक्षात ठेव, याच्या पुढे माझ्या कानावर गोष्ट आली नाही पाहिजे. हो.